आणायचं नाही. बीडमधल्या दोन्ही कुटुंब आणि परभणीचं कुटुंब या 3 कुटुंबाला न्याय हा मिळालाच पाहिजे आणि तिन्ही कुटुंबाला आज न्याय मिळत नाही हे दुर्दैव आहे. आणि तो 7वा माणूस गायब आहे तरी कुठे? म्हणजे असं तर होऊ शकत नाही ना, या जगामध्ये एवढं तंत्रज्ञान असताना तो कृष्णा नावाचा 7वा जो खुनी आहे तो फरार आहे, तो ह्यांना सरकारला सापडत नाही ह्याच्यावर मला खरंच विश्वास बसत नाही. ताई, विरोधी पक्षनेते दानवे यांनी बोलताना असं म्हटलं आहे की काही बरं वाईट झालं आहे का हे देखील तपासावं किंवा संशय व्यक्त केला. संदीप क्षीरसागर गेले महिनाभर असं म्हणतात. त्यामुळे संदीप क्षीरसागर गेले म्हणजे महिनाभर मी त्यांचं टी व्हीवर ऐकते की सापडत नाही असं कसं झालं. त्यामुळे ह्याची पारदर्शकपणे याची इन्क्वायरी झाली पाहिजे. आजच सकाळी मी मुंडे कुटुंबांशीही बोलले, कारण का त्यांचाही फॉलोअप महादेव मुंडेंच्या खुनाचा चाललेला आहे. त्यामुळे देशमुख कुटुंब असेल किंवा महादेव कुटुंब असेल, आपलं मुंडे कुटुंब असेल, या दोन्ही कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने राजकारण बाजूला ठेवून आमचा प्रयत्न आहे की त्या दोन्ही कुटुंबाला न्याय मिळावा. आणि परभणीची जी इन्क्वायरी चालली आहे ती कुठपर्यंत गेलेली आहे हेही सरकारने आम्हाला सगळ्यांना सांगितलं पाहिजे. कालपासून संतोष देशमुखांचं कुटुंबीय उपोषणाला बसलेलं आहे, दुसरा दिवस आहे, काहीही त्यांना अपडेट देण्यातच येत नाही, त्यात असं त्यांचं आरोप. हो, हे दुर्दैव आहे की महाराष्ट्र सरकार पारदर्शकपणे काम का करत नाही. मी कालही त्या कुटुंबाशी बोलले, आजही मी सकाळी त्यांना व्हॉट्सॲप केला होता, त्यांचंही उत्तर आले मला. पण हे खूप दुर्दैव आहे की पारदर्शक कारभार करायला काय अडचण आहे सरकारला. म्हणजे कालचंच उदाहरण तुम्हाला मी देते. काल माननीय मुख्यमंत्र्यांनी एक अतिशय चांगला निर्णय घेतला, मी त्याचं मनापासून स्वागत करते. ते काय म्हणाले, ज्या OSD किंवा PS वर कुठलाही आरोप झाला असेल तर त्याला अशा काय फिक्सर का काहीतरी शब्द त्यांनी वापरला माननीय मुख्यमंत्र्यांनी, यांना आम्ही ठेवणार नाही. जे पारदर्शक आणि चॅनल्सनी त्याचं स्वागत केलं, मी मनापासून त्याचं स्वागत करते. पण मग एक निर्णय OSDला आणि एक निर्णय मंत्र्यांना, हा कुठला न्याय? जर OSD आणि PA ठेवताना तुम्ही जर म्हणताय की ज्याच्यावर आरोप झालेत किंवा कुणावर केस असेल किंवा काही कंप्लेन आली असेल तर त्याला आम्ही मंत्रालयात ठेवणार नाही, तर जर OSD आणि PA यांच्यासाठी एक कायदा आणि मंत्र्यांसाठी दुसरा कायदा, ज्यांना शिक्षा झालेली आहे, ज्यांच्यावर आरोप प्रत्यारोप झाले, जे कागदपत्र मंत्रालयात मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री सगळ्यांना दिलेले आहेत, मग त्यांना का वेगळा न्याय? मग जर तुमचं सरकार खरंच भ्रष्टाचार मुक्त असेल तर वॉशिंग मशीन सिलेक्टिव्हली नाही चालणार ना. कोकाटे आणि धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा असं त्यांच्याही पक्षांना दबाव वाढलाय, तर दुसरा एक प्रवाह त्यांच्याच पक्षात एक की नको आरोप होत राहतात. त्यांच्या पक्षात काय चाललंय याचं मला माहिती नाही. मी नैतिकतेवर विश्वास ठेवते. या महाराष्ट्रामध्ये नैतिकतेवर काम अनेक वर्ष झालेलं आहे आणि बऱ्याच मंत्र्यांनी नैतिकतेने राजीनामे दिलेत. आणि मला माझ्या अपेक्षा माननीय मुख्यमंत्र्यांकडून आहे, कारण का काल मला खूप आनंद वाटला त्यांचं पब्लिक स्टेटमेंट, आणि फर्मली बोलले ते की भ्रष्टाचाराचा आरोप, इन्क्वायरी काही असं मी सहन करणार नाही. OSD आणि PA हा असा ठेवता येणार नाही. माझी एवढीच प्रांजळ विनंती माननीय मुख्यमंत्र्यांना आहे की एक नियम भ्रष्टाचाराचा मंत्र्यांना किंवा इन्क्वायरीचा आणि दुसरा OSD आणि PAंना, हा कसं न्याय आहे मला सांगा. नैतिकतेच्या याच्यावर आधी मंत्र्यांनी फार राजीनामे दिलेले आपल्यासमोर उदाहरण, आताच्या मंत्र्यांना नैतिकता समजून सांगावं लागेल का, कळत नाही का? मी तुमच्या चॅनेलवर सुरेश धसांचं एक स्टेटमेंट पाहिलेलं आहे की नैतिकता आणि ह्यांची भेटच नाही कधी झाली. ते जेव्हा मी ऐकलं तेव्हा मी वाटलं होतं की अरे सुरेश धस असं काय बोलतायत. आता ते खरं वाटायला लागलं, कारण का बघा ना, एक्स्टॉर्शनचा आरोप, त्यांच्या जवळच्या लोकांनी खून केलेले आहेत असा आरोप, म्हणजे आरोप झालेले सांगते, मी आरोप करत नाहीये, प्लीज हे नीट दाखवा किंवा परत प्रश्न विचारला तर नीट विचार. हे आरोप मी एकटी करत नाही, सगळे लोक बोलत आहेत. त्याच्यात कम्प्लीट पॅकेज झालंय त्यांचं. भ्रष्टाचार, खंडणी, त्याच्यानंतर शेतकऱ्यांचं एक्सप्लॉयटेशन, हार्वेस्टरचा घोटाळा, पीक विम्याचा घोटाळा, कौटुंबिक हिंसाचार, राहिलंय काय मला सांगा ना? कुठली कंप्लेन राहिली आहे? हे दुर्दैव आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक मंत्र्यांवर असे आरोप होत आहेत. आणि मी म्हणते नैतिकतेवर थोडा वेळ बाजूला राहा. तुम्हाला जर हार्वेस्टरचा घोटाळा, पीक विम्याचा घोटाळा किंवा युरियामध्ये जे आरोप झाले किंवा कौटुंबिक हिंसाचार, एक्स्टॉर्शन, या सगळ्यामधून तुम्ही जर मुक्त झाला तर तुम्ही परत येऊ शकता, माझं काहीच म्हणणं नाही. किंवा ज्यांना 2 वर्ष आत्ता ज्यांना ऑलरेडी त्यांना शिक्षा झालेली आहे, तर शिक्षा तर झालीच आहे ना, कोर्टाने केली आहे ती, काय आम्ही नाही केली. आम्ही विरोधक म्हणून मी बोलतच नाही आहे. मी नैतिकता आणि
महाराष्ट्राची संस्कृती आणि काल माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय, तर PA आणि OSDला एक निर्णय, एक नियम कायदा, एकाच सरकारमध्ये नैतिकतेवर 2 नियम कायदे कसे असू शकतात, ते त्याच्यात समानता असली पाहिजे. COSDच्या निर्णयाचं तुम्ही सगळे स्वागत करतायत, मात्र त्यांच्यासोबत असलेल्या पक्षांनाच ते मान्य नाही. एकनाथ शिंदे यांनी अमित शहाला याच्याबाबत जाऊन तक्रार केली आणि आमच्या पोटावर लाथ मारू नका, आमचा पक्ष तुम्ही टिकू देणार नाही असं करून, असं त्यांनी तक्रार केली आहे, असं सामनातच जेवण आलं. शक्यता नाकारता येत नाही, पण माझं एवढंच म्हणणं आहे, मी खूप विनम्रपणे माननीय मुख्यमंत्र्यांना विचारू इच्छिते की PA आणि OSDला एक कायदा, मग त्याच सरकारमध्ये मंत्र्यांना आणि आमदारांना दुसरा कायदा कसा? माझं म्हणणं आहे, जर खरंच पारदर्शक काम करायचं असेल तर करा पूर्ण ताकदीने. जर देवेंद्रजींनी भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र उभा केला, मी स्वतः सुप्रिया सुळे त्यांच्या ताकदीने उभं राहील, पण सिलेक्टिव्हली होणार नाही आणि वॉशिंग मशीन बाजूला ठेवायला लागेल. काही जयंत पाटील आणि बावनकुळेंची भेट झाली, जवळपास अर्धा तास भेट झाली, पण दोघांनी खुलासा केला की राजकीय भेट नाही. मी स्वतः दिल्लीला 4 दिवस होते, मी 6 मंत्र्यांना भेटले आणि माझ्या तर अर्धा तासापेक्षा जास्त टिकले असतील मीटिंग. मग तुम्ही काय अर्थ काढणार? म्हणजे जयंत पाटील मल्टिप्लाइड बाय 6 आहे मी 6 केंद्रात, आणि मी दरवेळीच मंत्र्यांना भेटते, त्याचे फोटो टाकते. माझ्या इतकं केंद्रीय मंत्र्यांना कोणीच भेटत नसेल या भागातून. म्हणून का अहो, एकदा आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, मंत्र्यांकडे आमची सगळीच कामं असतात. आता रेल्वे मंत्र्याची आणि माझी सारखीच भेट होते, कारण का माझ्या लोकसभा मतदारसंघातली कामं असतात. नेहमीच जलजीवन मिशन, CR पाटलांकडे किती कामं असतात, कारण का जलजीवन मिशन माझ्या मतदारसंघात इम्प्लिमेंट होतं आहे, त्याच्यात चॅलेंजेस आहेत, त्यामुळे वारंवार त्यांची भेट घ्यावी लागते. आता मी इन्कम टॅक्सच्या सिलेक्ट कमिटीवर आहे, त्याच्यामुळे फायनान्स मिनिस्टर, अर्थमंत्री निर्मलाजींची अनेक वेळा मी महाराष्ट्राच्या वतीने आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नेहमी बजेटवर मी बोलते, त्यामुळे माझे आणि खूप वेळा एकत्र भेट होते निर्मला सीतारामनजींची. किंवा अनेक वेळा परदेशात माझ्या लोकसभा मतदारसंघ किंवा महाराष्ट्राचं एखादं मूल किंवा कुटुंबाला अडचण असेल तर जयशंकरजींना अनेक वेळा बोलणं होतं. म्हणून काय असं नसतं, एकदा निवडून आल्यानंतर आमची नैतिक जबाबदारी असते की सगळ्यांची गाठीभेटी घेऊन आमच्या राज्याची, देशाची आणि मतदारसंघाची कामं करणं. ताई, अजित पवार गटात जे आहे, तर भाजप आणि शिवसेना विरोधात ज्यांनी निवडणुका लढल्या आहेत त्यांना ताकद देण्याचं काम केलं जातं, त्यांना पक्षात घेतलं जातं आणि त्यामुळे महायुतीत आता संघर्ष एका प्रकारे पाहण्यात खास करून तुमच्या पक्षातले तो त्यांचा अंतर्गत प्रश्न, तर हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे, मी कसं सांगणार? मला इथलं सगळं माहिती आहे. तुम्ही सिलेक्ट कमिटीचं विचारा, तुम्ही बीडमधलं घटना, परळीत काय झालं, परभणीला काय झालं, आजची इकॉनॉमी काय आहे, इन्व्हेस्टमेंट्स किती येत आहेत, रुपी आत्ता काय स्ट्रेंथनिंग आहे, आत्ता कालच रुपी आणि खाली गेलं आहे, हे सगळं मला माहिती आहे. त्यांच्या महायुतीमध्ये आज काय चाललं आहे याचं मला ज्ञान फार कमी असतं. ओके, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय का, असा सवाल सुप्रिया सुळे उपस्थित करतात. देशमुख आणि मुंडे कुटुंबाला न्याय हा मिळालाच पाहिजे, याचा पुनरुच्चार देखील खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेला आहे. तर पारदर्शक कारभार असणं केव्हाही योग्यच असं देखील सुप्रिया सुळे स्पष्ट करतायत आणि OSDच्या नेमणुकीसंदर्भात सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.